कोजागिरी पौर्णिमेला प्रत्येक आईने आपल्या मुलांवरून एक वस्तू उतरवून टाकायची आहे. बघा, तुमचे मुलं लहान असतील, मोठे असतील, जर लहान मुलं असतील, जर त्यांना कोणाची वाईट नजर लागलेली असेल, सतत ते चिडचिड करत असतील, हट्टीपणा करत असतील, तुमचं ऐकत नसतील, अभ्यास करत नसतील, किंवा मोठे मुलं असतील तर त्यांची प्रगती होत नसेल, त्यांची शैक्षणिक प्रगती होत नाही, त्यांना कोणत्याही कार्यामध्ये यश मिळत नाही, जर विवाहयोग्य मुलं असतील तर त्यांचा विवाह जुळत नाही आहे. बघा, अशा मुलांसाठी तुम्हाला तुमच्या मुलांवरून एक वस्तू उतरून टाकायची आहे, जेणेकरून त्यांच्या ज्या काही अडचणी आहेत त्या दूर जातात, त्यांना कोणाची वाईट नजर लागत नाही आणि त्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळत असते. नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. बघा, कोजागिरी पौर्णिमा ही 16 ऑक्टोबरला, आता हा संभ्रम आहे की 16 ऑक्टोबर आणि 17 ऑक्टोबर 2 दिवस पौर्णिमा आहे. बघा, 2 दिवस पौर्णिमा आहे, 16 ऑक्टोबरला आणि 17 ऑक्टोबरला. 16 ऑक्टोबरला ही पौर्णिमा रात्री 8:41 सुरू होत आहे, तर ती 17 ऑक्टोबरला दुपारी 4:56 असणार आहे. तर आपल्याला हा उपाय गुरुवारी करायचा आहे, म्हणजे उदय तिथीनुसार गुरुवारी आपल्याला हा उपाय करायचा आहे. त्याचं कारण म्हणजे ही पौर्णिमा 17 ऑक्टोबरला गुरुवारी सूर्याने पाहिली असते, त्यामुळे ही संपूर्ण दिवसभर पौर्णिमा आहे असं गृहीत धरलं जातं आणि त्यामुळेच तुम्हाला हा उपाय गुरुवारी 17 ऑक्टोबरला करायचा आहे. कारण की 16 ऑक्टोबरला रात्री पौर्णिमा सुरू होत आहे 8:41 आणि म्हणूनच तुम्हाला हा उदय तिथीनुसार उपाय करायचा आहे गुरुवारी 17 ऑक्टोबरला. लक्षात घ्या. तर फक्त आपल्याला जी सेवा तुम्हाला मी काल सांगितली, भगवान इंद्र, कुबेर, लक्ष्मी आणि चंद्र यांची जी आपण पूजा मांडणी करून सेवा करणार आहोत लक्ष्मीप्राप्तीसाठी, ती आपल्याला 16 ऑक्टोबरला रात्री 12 वाजता करायची आहे. ती सेवा कशी करायची, पूजा कशी मांडायची, सेवा कोणत्या कराव्यात, कोणता मंत्र म्हणावा, ही संपूर्ण माहिती मी त्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. सेवा आपल्याला रात्री 12 ते 12:39 आपल्याला करायची असते. संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये सांगितली आहे. तो व्हिडिओ तुम्ही जर बघितला नसेल तर अवश्य जाऊन बघा. आणि सगळ्यात प्रभावी अशी लक्ष्मीप्राप्तीची ती सेवा आहे, त्यामुळे सर्वांनी अवश्य करण्याचा प्रयत्न करा. 12 पौर्णिमांमध्ये कोजागिरी पौर्णिमा ही खूप मोठी मानली जाते. असं म्हटलं जातं की कोजागिरी पौर्णिमेला समुद्र मंथनातून मातालक्ष्मीचा जन्म झाला होता आणि त्याचबरोबर पृथ्वीतलावर या दिवशी माता लक्ष्मीसोबतच अन्य काही देवी देवता असतात ज्या जागृत अवस्थेत असतात. त्यामुळे आपल्याला या दिवशी काही सेवा आणि उपाय करायचे असतात, ज्याचं फळ आपल्याला खूप पटीने मिळत असतं. मी तुम्हाला वारंवार सांगत असते की आपण विशिष्ट दिनी जेव्हा विशिष्ट सेवा करतो तर त्याचं फळ आपल्याला जास्त मिळत असतं, कारण की त्या दिवशी त्या सेवेला खूप जास्त महत्त्व असतं. आपण इतर दिवशी सेवा करतो, पण त्या दिवशी आपण जेव्हा विशिष्ट दिनी जेव्हा विशिष्ट एखादी सेवा करत असतो किंवा उपाय करतो ना, तर त्याचं फळ आपल्याला खूप पटीने मिळून जातं. त्याचं कारण हेच आहे की त्या दिवशी त्या सेवेला किंवा त्या उपायाला खूप जास्त महत्त्व असतं. तसंच या कोजागिरी पौर्णिमेला म्हणजेच मला 17 ऑक्टोबरला एक उपाय करायचा आहे. प्रत्येक आईने आपल्या मुलांवरून तुम्हाला हे एक वस्तू उतरून टाकायची आहे, जेणेकरून तुमच्या मुलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळेल, त्यांची प्रगती होत राहील, त्यांना कोणाचीही वाईट नजर लागणार नाही, जी काही इडापिडा आहे ती टळून जाईल, त्यांच्यावरची जे काही अडचणी आहेत, संकटे आहेत, विघ्न ते दूर निघून जातील, तुमच्या मुलांचा चिडचिडपणा, हट्टीपणा थांबेल आणि तुमच्या मुलांची प्रगती होत राहील. तर बघा, ती अशी कोणती वस्तू आहे, तर कोजागिरी पौर्णिमेला तुम्हाला सकाळी उपाय करायचा आहे. दुपारी 12 वाजण्याच्या आतच तुम्हाला हा उपाय करायचा आहे. कोणताही उपाय आपल्याला सकाळी करायचा असतो किंवा सायंकाळी तिन्ही सांजेच्या वेळेला करायचा असतो. म्हणून तुम्हाला हा उपाय जो आहे तो तुम्हाला दुपारी 12 वाजण्याच्या आतच करायचा आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला तुमच्या मुलांसाठी एक वाटीभर भात शिजवायचा आहे. आता भात शिजवताना त्यामध्ये तुम्हाला मीठ टाकायचं नाही किंवा तेलही टाकायचं नाही, अळणी भात तुम्हाला शिजवायचा आहे. तुमच्या घरामध्ये 2 मुलं असतील तर तुम्ही 2 वाटी भात होईल असा भात तुम्हाला शिजवायचा आहे. 3 मुलं असतील तर 3 वाट्या भात होईल. तुम्हाला यानुसार तुम्हाला भात शिजवायचा आहे. फक्त भात हा अळणी शिजवायचा आहे आणि भातसुद्धा जेवढा तुम्हाला लागेल मुलांसाठी तेवढा शिजवा, कारण की हा भात आपल्याला नंतर कोणालाही खायचा नाही आहे, तो आपल्याला उतरून टाकायचा आहे सगळा. लक्षात घ्या. म्हणून जेवढे मुलं असतील अगदी तेवढाच भात घ्या. सकाळी प्रत्येक आईने आपल्या मुलांना आपल्या समोर तुम्हाला बसवायचं आहे. शिजवलेला भात तुम्हाला वाटीमध्ये काढून घ्यायचा आहे आणि तो भात तुम्हाला तुमच्या मुलांवरून 7 वेळेस उतरवायचा आहे. बघा, उतरवताना आपली जी काही थिंकिंग पॉवर आहे, आपली जी विचार करण्याची क्षमता आहे ना, ती तुम्हाला एकदम स्ट्रॉंग ठेवायची आहे की माझ्या मुलांवरची जी काही वाईट नजर आहे ती उतरून जात आहे. कोणाची वाईट नजर लागली असेल तर, किंवा माझ्या मुलांचा चिडचिडपणा, हट्टीपणा हा पूर्णपणे बंद होत आहे. म्हणजे तुमची ही जी काही विचारशक्ती आहे ती तुम्हाला खूप स्ट्रॉंग ठेवायची आहे. बघा, आपण जेव्हा उतारा करतो ना, तेव्हा आपल्याला आपली विचारक्षमता तेवढी आपली स्ट्रॉंग असली पाहिजे, तेव्हा त्या उताराला महत्त्व राहत असतं.
म्हणूनच आपली विचार करण्याची क्षमता ही एकदम तुम्हाला स्ट्रॉंग ठेवायची आहे की माझ्या मुलांवरनं जी काही इडापिडा आहे, जे काही संकटे विघ्न असतील ती टळून जात आहेत, त्यांचा हट्टीपणा चिडचिडपणा थांबत आहेत आणि तुम्हाला 7 वेळेस तो भात तुमच्या मुलांवरून डोक्यापासून ते खालीपर्यंत तुम्हाला तो उतरवायचा आहे, लक्षात घ्या. त्यानंतर तो उतरवलेला भात तुम्हाला तुमच्या बाल्कनीमध्ये किंवा टेरेसवर जिथे कुठे तुम्हाला शक्य असेल किंवा खिडकीमध्ये तो एका पेपरवर तुम्हाला ठेवायचा आहे, जेणेकरून कोणतेही पक्षी येऊन तो भात खाऊन जातील. अशा ठिकाणी तुम्हाला तो भात ठेवायचा आहे. भात कुठेही रस्त्यावर तो फेकू नका उतरवलेला, की जेणेकरून कोणाच्या ते ओलांडण्यात येईल आणि आपला त्रास त्याला जाईल. आपल्याला कोणालाही त्रास द्यायचा नाही, फक्त आपल्याला आपल्या घरातले संकटे विघ्ने बाहेर काढायचे असतात. याचा अर्थ असा नाही की आपल्याला कोणाला त्रास होईल असं वागायचं आहे. तो भात तुम्हाला एका साईडला व्यवस्थित तुमच्या खिडकीमध्ये ठेवा किंवा टेरेसवर ठेवा, जेणेकरून कोणतेही पक्षी येऊन ते खाऊन जातील. अशा ठिकाणी तुम्हाला तो ठेवायचा आहे. आणि लक्षात घ्या, एका मुलावरून उतरलेला भात दुसऱ्या मुलावरून उतरवायचा नाही. ही चूक पण आपल्याला करायची नाही आहे. खूप प्रभावी असा हा उपाय आहे. तुम्ही दर पौर्णिमेला आणि दर अमावस्येला तुम्ही हा उपाय आपल्या मुलांसाठी करू शकता आणि अनुभव घेऊन बघा. खरंच आपल्या मुलांचा चिडचिडपणा, हट्टीपणा हा कमी होतो. त्यांचा अभ्यासामध्ये मन लागतं, त्यांची प्रगती होत राहते. त्यामुळे प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी कोजागिरी पौर्णिमेला हा उपाय अवश्य करावा. तर चला, ही एक खूप छोटीशी खूप महत्त्वाची माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. झालेली सेवा मी स्वामी मांचवणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत किंवा नवीन शासोबत. की तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.